मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. अतिशय जास्त पाऊस झाल्यामुळं मका या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की या शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तर तुम्ही तुमच्या शेतातील पिकांचं अशा प्रकारे जर नुकसान झालं असेल तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनचा उपयोग करून पीक विमा कंपनीस त्याची सूचना देऊ शकता, इंटिमेशन देऊ शकता. मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये तुम्ही कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर नुकसान सादर करण्याच्या 3 पद्धती आहेत. एक आहे क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनचा उपयोग करून ऑनलाईन इंटिमेशन देणे, दुसरी आहे पत्राद्वारे तुम्हाला सूचना देणे, आणि तिसरी आहे जो कंपनीचा टोल फ्री नंबर असतो त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या झालेल्या पीक नुकसानीची सूचना तुम्ही कंपनीला देऊ शकता. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याचं मग गडबड आहे, काम आहे. त्यांना आता कंपनीला पत्र लिहून कळवणे शक्य नाही किंवा कॉल करणे देखील शक्य नाही. अशा वेळी त्यांच्या मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलं, क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन. ह्या ॲप्लिकेशनचा उपयोग करून आपण त्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीनं पीक नुकसानीची इंटिमेशन कंपनीला सादर करावी लागते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुमच्या पिकाचं देखील अशाच प्रकारे नुकसान झालं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा उपयोग करून अगदी शेतातून काही मिनिटांमध्ये तुमच्या पिकाची नुकसानीची इंटिमेशन सूचना पीक विमा कंपनीस देऊ शकता. चला तर आता थोड्या वेळ न दवडता व्हिडिओ सुरुवात करूयात. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे जास्त पावसामुळे नुकसान झालेले आहे, ज्याला एक्सेस रेनफॉल क्रॉप लॉस असे म्हटले जाते. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांचा खरीप पीक विमा काढलेला आहे. तुम्ही देखील तुमच्या पिकांचा पीक विमा काढलेला असेल आणि तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल तर नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत पीक नुकसानीची सूचना कंपनीस देणे गरजेचे असते. अनेक शेतकऱ्यांना कामे असल्याने ते तालुक्याच्या किंवा पीक विमा कंपनी जिथे असेल तिथे जाऊन पीक नुकसानीची सूचना देणे शक्य होत नाही. अशा वेळी क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे अगदी काही मिनिटात पीक नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीस कळवता येते. ही प्रोसेस कशी असते ती समजून घ्यात अगदी काही मिनिटांमध्ये. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की आपण अजूनही आमचे डिजिटल डीजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना सगळ्यात अगोदर तुम्हाला कळू शकेल. तुमच्या स्मार्टफोनमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करा. गुगल प्ले स्टोअर ओपन झाल्यावर प्ले स्टोअरच्या सर्चमध्ये टाईप करा क्रॉप इन्शुरन्स आणि सर्च करा. जसे तुम्ही या ठिकाणी सर्च कराल तर अशा प्रकारचं क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. या ॲप्लिकेशनला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉल या हिरव्या रंगाच्या बटनावरती टच करा. आता हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होण्यास सुरुवात झालेलं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या पर्यायावरती क्लिक करा. जसंही तुम्ही ओपन या पर्यायावरती क्लिक कराल तर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना. तर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे प्रधानमंत्री फसल विमा योजने ह्या क्रॉप इन्शुरन्सचा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी रजिस्टर ॲज फार्मर, लॉग इन फॉर पॉलिसीज, कंटिन्यू विदाउट लॉग इन आणि चेंज लँग्वेज अशा प्रकारचे पर्याय दिसतील. या ठिकाणी कंटिन्यू विदाउट लॉग इन या पर्यायावरती टच करा. जसे तुम्ही या पर्यायावरती टच कराल आणखीन काही पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील. हॅलो गेस्ट फार्मर याच्या खाली काही सूचना दिलेल्या आहे. स्टेटस ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, नो इन्शुरन्स प्रीमियम, क्रॉप लॉस, फार्मर फॅक आणि हेल्प सेंटर. तर या ठिकाणी क्रॉप लॉस या पर्यायावरती टच करा. जसे तुम्ही क्रॉप लॉस या पर्यायावरती क्लिक कराल आणखीन 2 पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील, क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे क्रॉप लॉस इंटिमेशन या पर्यायावरती टच करा. जसे तुम्ही क्रॉप लॉस इंटिमेशन या पर्यायावरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP या पर्यायावरती टच करा. जसे तुम्ही सेंड OTP या पर्यायावरती टच कराल तुम्ही आता जो नंबर टाकला होता त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. 6 अंकी OTP या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे. हा OTP टाकल्यानंतर ऑटोमॅटिक कन्फर्म होऊन जाईल. त्यानंतर सीझनमध्ये खरीप पर्याय निवडा, इयरमध्ये 2022 हा पर्याय निवडा, स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना ही योजना निवडा. त्यानंतर स्टेटमध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करा. सिलेक्ट या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर फ्रॉम व्हेअर डिड यू एनरोल, म्हणजे तुम्ही हा अर्ज कुठे केलेला आहे, बँकेत भरलेला आहे, CSC सेंटरवर भरलेला आहे, फार्मरने स्वतः भरलेला आहे किंवा इंटरमिडिएरी पर्याय वापरून भरलेला आहे. तर या ठिकाणी बहुतांशी अनेक जणांनी CSC सेंटर किंवा फार्मर ऑनलाईन असे 2 पर्याय वापरलेले आहेत. CSC सेंटरवरती हा अर्ज भरलेला असेल तर CSC सेंटर हा पर्याय निवडा आणि सिलेक्ट अदर ऑप्शन या पर्यायावरती क्लिक करा.
या खाली तुम्हाला डू यू हॅव अ ॲप्लिकेशन ऑर पॉलिसी नंबर, म्हणजे तुमच्याकडे आता सध्या पॉलिसी नंबर उपलब्ध आहे का, असेल तर हा पर्याय चालू करा. त्यानंतर जसे तुम्ही हा पर्याय ऑन कराल या ठिकाणी ॲप्लिकेशन किंवा पॉलिसी नंबर तुम्हाला टाकायचा आहे. CSC व्हीलीने जी पावती दिली त्या पावतीवरती हा नंबर तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारचा हा नंबर असतो. हा नंबर या चौकटीमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर डन या पर्यायावरती क्लिक करा. जसंही तुम्ही डन या पर्यायावरती क्लिक कराल तर अजून तुम्हाला असे काही पर्याय दिसतील. सिलेक्ट अदर ऑप्शन आणि पॉलिसी नंबर. या ठिकाणी आपण पॉलिसी नंबर टाकलेला आहे, तर या ठिकाणी पॉलिसी नंबर या पर्यायावरती टच करायचा आहे. जसंही पॉलिसी नंबर या पर्यायावरती टच कराल तर या ठिकाणी तुमच्या पॉलिसीचे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तुम्ही बघू शकता इन्शुरन्स कंपनीचं नाव आहे, फार्मरचं नाव आहे, स्टेट, डिस्ट्रिक्ट, अकाउंट नंबर, प्रीमियम किती भरलेला आहे, मोबाईल नंबर, नेम ऑफ रिलेटिव्हचा आहे. त्यानंतर कोणकोणती पिकं या ठिकाणी या शेतकऱ्यांनी भरलेली आहेत तर त्या पिकांचे संपूर्ण तपशील तुम्हाला या स्क्रीनवरती दिसणार आहे. तुम्ही बघू शकता ब्लॅक ग्रॅम, ग्रीन ग्रॅम, मेज म्हणजेच मक्का. तर या ठिकाणी या शेतकऱ्याचं मक्का पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर आपण मेज हा पर्याय या ठिकाणी निवडलेला आहे. जसं या पर्यायावरती तुम्ही क्लिक कराल आणखीन एक पॉपअप विंडो या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. या ठिकाणी सूचना आलेली असेल की अलाउ क्रॉप इन्शुरन्स टू ॲक्सेस द डिव्हाइस लोकेशन्स, म्हणजेच या ॲप्लिकेशनला तुमच्या डिव्हाइस लोकेशनची परमिशन हवी आहे. तर तुम्ही या ठिकाणी 3 प्रकारे या ठिकाणी परमिशन देऊ शकता. व्हाईल युझिंग द ॲप, ओनली दिस टाईम अँड डोंट अलाउ. तर या ठिकाणी तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल तो या ठिकाणी टच करा. मी व्हाईल युझिंग द ॲप हा पर्याय वापरत आहे. या पर्यायावरती क्लिक करताच अजून एक पर्याय या ठिकाणी दिसेल. आता रिपोर्ट इन्सिडन्स, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. टाईप ऑफ इन्सिडन्सचा प्रकार निवडायचा आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे तर एक्सेस रेनफॉलला, म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे एक्सेस रेनफॉल हा पर्याय आपण या ठिकाणी निवडत आहोत. अर्थातच तुमच्या पिकाचं ज्या कारणामुळे नुकसान झालेलं असेल ते कारण तुम्हाला या दिलेल्या यादीमधून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ इन्सिडन्स निवडायची आहे. या ठिकाणी ज्या दिवशी तुमच्या पिकाचं नुकसान झालं ती तारीख या ठिकाणी निवडा. तारीख निवडल्यानंतर या ठिकाणी स्टेटस ऑफ क्रॉस ॲट द टाइम ऑफ इन्सिडन्स, ज्यावेळेस तुमच्या पिकाचं नुकसान झालं त्यावेळेस त्याचं स्टेटस काय होतं तर ते दिलेल्या पर्यायामधून निवडा. स्टँडिंग क्रॉप, हार्वेस्टेड, कट ऑर स्प्रेड, म्हणजेच पीक उभं होतं किंवा गोळा केलेलं होतं किंवा पीक पडलं होतं. तर यापैकी कट अँड स्प्रेड हा पर्याय आपण या ठिकाणी निवडत आहे. त्यानंतर एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज, तुमच्या पिकाचं अंदाजे किती नुकसान झालं ते पर्सेंटेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. 50% असेल, 60% असेल, 70 असेल, 90 असेल, जितकं नुकसान झाले असेल तेवढा आकडा या ठिकाणी तुम्हाला इन पर्सेंटेज या चौकटीमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर रिमार्क्समध्ये तुम्ही तुमची सूचना टाकू शकता. या ठिकाणी मेज क्रॉप लॉस अशी सूचना आपण टाकलेली आहे. नुकसानग्रस्त पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी शेतात जाणं तुम्हाला आवश्यक आहे. ही जी प्रोसेस आहे मित्रांनो ही सगळी शेतात जाऊन करायची आहे, म्हणजे लाईव्ह या ठिकाणी फोटो घेतला जाणार आहे. अपलोड फोटो या पर्यायावरती क्लिक करा. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल अलाउ क्रॉप इन्शुरन्स टू टेक पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ, या ठिकाणी व्हाईल युझिंग द ॲप या पर्यायावरती टच करा. अलाउ क्रॉप इन्शुरन्स टू ॲक्सेस फोटो अँड मीडिया ऑन युअर डिव्हाइस, तर अलाउ करा. अपलोड या पर्यायावरती क्लिक करा. जसे तुम्ही अपलोड या पर्यायावरती क्लिक कराल, ॲरोवरती क्लिक कराल तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचा कॅमेरा चालू होणार आहे. तुमच्या डिव्हाइसचा कॅमेरा चालू झाल्यानंतर योग्य वेळी हा फोटो कॅप्चर करा. कॅप्चर केल्यानंतर जी राईट टिक दिसत आहे त्यावरती क्लिक करा. जसे तुम्ही या राईट टिकवर टच कराल हा फोटो सेव्ह झालेला असेल. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता नुकसानग्रस्त पिकांचा फोटो घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला आता व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करायचा आहे. टॉप आरो या पर्यायावरती क्लिक करा. तर या ठिकाणी तुमच्या डिव्हाइसचा कॅमेरा सुरू झालेला असेल. तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. 5 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड या ठिकाणी शेतकरी करू शकतात. हा व्हिडिओ रेकॉर्ड करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करा. जसंही तुम्ही सबमिट या पर्यायावरती क्लिक कराल तर अशा पद्धतीनं तुमच्या जो रिपोर्ट इन्सिडन्स हा फॉर्म आहे तो व्यवस्थित या ठिकाणी भरला जाणार आहे. या ठिकाणी एक सूचना आलेली आहे, थँक्यू क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली. डॉकेट आयडी या ठिकाणी मिळालेला आहे. हा डॉकेट आयडी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण या डॉकेट आयडीवर शेतकऱ्याला कळत असतं की त्यांनी सादर केलेल्या सूचनेची स्टेटस काय आहे, स्थिती काय आहे. हा डॉकेट आयडी तुम्हाला SMS द्वारे देखील येणार आहे, त्यामुळे हा डॉकेट आयडी व्यवस्थित सांभाळून ठेवा. आता जाणून घेऊयात की डॉकेट आयडीचा उपयोग करून तुमच्या पिकाची सद्यस्थिती म्हणजे स्टेटस कसं चेक करावं. परत एकदा तुमच्या मोबाईलमधील क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर परत एकदा कंटिन्यू विदाउट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. क्रॉप लॉस या पर्यायावरती टच करा. या ठिकाणी 2 पर्याय दिलेले आहेत. दुसरा पर्याय जो आहे तो आहे क्रॉप लॉस स्टेटस. तर या पर्यायावरती या ठिकाणी शेतकऱ्याला टच करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी टच कराल तर तुम्हाला आता जो SMS-ने डॉकेट आयडी दिला होता, डॉकेट आयडी प्राप्त झाला होता, तो डॉकेट आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. डॉकेट आयडी व्यवस्थित टाईप करा. डॉकेट आयडी टाईप केल्यानंतर डन या पर्यायावरती क्लिक करा किंवा टच करा. जसंही तुम्ही डन या पर्यायावरती टच कराल तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही आता सादर केलेल्या जो रिपोर्ट आहे, क्रॉप लॉस रिपोर्ट आहे, त्याचे सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसतील. उदाहरणार्थ या ठिकाणी डॉकेट आयडी आहे
सीझन आहे, इयर 2022, नेम ऑफ फार्मर, मोबाईल नंबर, विलेज, डिस्ट्रिक्ट, क्रॉप नेम, ॲप्लिकेशन नंबर, टाईप ऑफ इन्सिडन्स, एक्सेस रेनफॉल, डेट ऑफ इन्सिडन्स, डेट ऑफ सबमिशन, सबमिटेड, येस, आय सी ॲक्शन, पेंडिंग फॉर अप्रुव्हल. म्हणजे हा अर्ज आता नुकताच आपण केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी काय दिसत आहे, पेंडिंग फॉर अप्रुव्हल अशी सूचना या ठिकाणी दिसत आहे. तर आता या ठिकाणी पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर ही जी सूचना आहे ती पीक विमा कंपनीस गेलेली आहे. पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रत्यक्ष शेतामध्ये येणार आहे, झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे आणि प्रत्यक्षात किती नुकसान झाली, शेतकऱ्यांनी किती दाखवली, प्रत्यक्षात नुकसान किती झाली, यावरून ते परत एकदा पीक विमा कंपनीस कळवणार आहे आणि त्यानंतर ही पीक नुकसानीची आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे, तुम्ही जर पीक विमा भरला असेल आणि तुमच्या शेतामध्ये तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं असेल, क्रॉप इन्शुरन्स या मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून पीक नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीस कशी कळवावी, त्याची प्रोसेस काय असते, डॉक्युमेंट ID काय असतो, तो कसा वापरावा आणि पिकाचं स्टेटस कसं चेक करावं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल आणि ते देखील त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे फोटो पीक विमा कंपनीस कळवू शकतील. धन्यवाद.